शेतकरी बंधूंनो राम राम. शेतकरी बंधूंनो, आता चालू घडीला समजा गावोगाव एक हवामान शास्त्रज्ञ तयार झालेत म्हणलं तरी काय हरकत नाही. आणि एक शासनाची बी हवामान शाळा अगर हवामान खाता असते तर ते आपल्याला अचूक अंदाज देतात. आता शेवटी समजा पावसाचा असो, अगर थंडीचा असो, उन्हाचा असो, कशाचा बी अंदाज देतात. पण एक 300, 350, 400 वर्षापूर्वी हवामानाचा अंदाज जुने लोक कसा बघत होते, या निसर्गातल्या हालचालीवर त्यांचं लक्ष राहायचं आणि त्यातूनच ते शिकत चालायचे आणि त्यातूनच ते हवामानाचा अंदाज घेत होते. अजून बी राजस्थानमध्ये जे बुंदेलखंड आहे का, त्या बुंदेलखंडामध्ये बी अजून बी जुन्या विचारावर समजा जुनं जे संशोधन आहे का त्याच्या आधारावर हवामानाचा अंदाज ते घेतात. तर त्यातलंच आज आपण एक उदाहरण म्हणून बघणार आहे तर टिवटिवीच्या अंड्याचं. आता टिवटिवीच्या अंड्यात का आपल्या शेतामध्ये टिवटिवीनं दिलेले आहेत. आता त्याचा अंदाज कसा असतो बघा. एक टिवटिवीचे पक्षी का मराठीमध्ये टिवटिवी म्हणतात आणि हिंदीमध्ये टिटेरी म्हणतात. आता त्याचा अंदाज जमिनीमध्ये जर भूकंप व्हायचा असला, निसर्गामध्ये काय हालचाल व्हायची असली की ते पक्षी आढळतोय. अगर त्याच्याकडे कोणी समजा एक साप म्हणा, काही कोला म्हणा, काही कुत्रा यायला म्हणा की त्याला आढळतोय आणि निसर्गातल्या प्रत्येक त्याला हालचाली समजतात. तर पावसाचा अंदाज जुने लोक कसा बघत होते ते आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करू. आता तुम्ही बघू शकता तर शेतकरी बंधूंनो, इथे 4 अंडे दिलेले आहेत. 4 अंडे. आता ह्या बघा, हे 1, 2 आणि ह्या बघा हे 3 अंडे. तर ह्या अंड्याचे जे टोक आहेत का, म्हणजे निमुळता भाग पूर्णपणे खाली आणि हे जे टोक आहे का हे थोडंसं बाजूला आहे, पण ह्याचा बी टोक समजा ह्याचं बी खाली. मग ह्याचा अर्थ असा होतोय की 4 महिने पाऊस चांगला राहणार आहे. आणि पाऊस चांगला राहून असा वाकडा तिकडं आपण म्हणत नाहीत का, उदाहरणार्थ खाल्ला कुणा आला, वरला कुणा आला, डोंगरा कुणा आला, अशा बाजूनी तसं काहीच नाही. म्हणजे पाऊस सरळच राहणार आहे. आता पुन्हा दुसरी गोष्ट, आता पावसाचं प्रमाण कसं राहणार आहे. आता हे पक्षी का पूर्णपणे, आता तुम्हाला थोडं लांबून दाखवतो की हे ऊसाचं हे जे शेत आहे का, हे ऊसाचं शेत आपण नांगरून टाकलेलं आहे. आणि नांगरून टाकल्याच्या नंतर जे जारव्याच्या बालीची बाली निघतात का, त्या उरपाट्या होऊन पडतात आणि खालीवर टेकड होते. आता थोडंसं एक ह्या बघा, हे इथून तुम्हाला मापून दाखवतो, एक ईदभर टेकड आहे. म्हणजे एक 8-9 इंचाचं हे ढेकूळ आहे का, हे ढेकळाचं टेकड आहे. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतोय की पाऊस चांगला राहणार आहे. म्हणजे कशामुळं की हे जे अंडे आहेत का, हे अंडे तिने टेकडावर दिलेले आहेत. आणि जर अंडे असे तुम्हाला सांगतो असे लवणाच्या ठिकाणी म्हणजे खड्ड्याच्या ठिकाणी जर दिले तर पाऊस कमी राहणार आहे. आता हे उंच द्यायच्या पाठीमागचं कारण असं होतं आहे की पाऊस बऱ्यापैकी मध्यम स्वरूपाचा म्हणा, नाही तर एक समजा बरा म्हणा तसा पाऊस राहणार आहे. आणि अंडे जर असे लवणाच्या ठिकाणी असले की पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे. आणि जर अंडे समजा ते हे अंडे 4 आहेत. आता ह्याच्या अगोदर मी 3 बी बघितले तर 2 बी बघितले तर आणि एखाद्या वेळेस 5 असतात, पण सरासरी अंडे 4च असतात. जास्त अंडे नसतात, काय नसते. तर 4 महिने बऱ्यापैकी पाऊस पडणार आहे. आणि जर एखादा ह्याच्यातलं इकडं तिकडं हुटकलं समजा, आता हे थोडंफार आहे बरं का शेतकरी बंधूंनो, ह्याच्यात थोडा डाऊट आहे माझा की 1 महिना पाऊस आहे का असा तसा होईन, मग ते जून महिना असू शकतो, अगर शेवटचा महिना असू शकतो. पण 3 अंड्याचे समप्रमाणामध्ये 3 महिने पाऊस चांगला राहणार आहे. आता तुम्ही म्हणता नाही असे ठिकाणं अंधश्रद्धा आहे, पण एक अंधश्रद्धा म्हणा, नाही तर जुन्या अनुभव म्हणा, जुने शेतकरीत का अशाच प्रकारे अंदाज सांगत होते आणि ह्या आधारेच शेती करीत होते. तर शेतकरी बंधूंनो, धन्यवाद. राम राम.